मालेगाव तालुक्यातील दहिवाळसह परिसरातील गावांमध्ये पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। माळ माथ्यावरील गावात काल मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अचानक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने नाल्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शेजारच्या शेती पिकात पाणी शिरले आणि बघता बघता संपूर्ण पिके पाण्यात वाहून गेली। दहिवाळ येथील शेतकरी बापू श्रावण आहिरे यांच्या कापूस पिकात सर्वत्र पाणी वाहत असल्याचे दिसून आले। सतत 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे उभे असलेले बाजरी पीक कणसावरच उगवून पडले आहे। पोल्ट्री फार्ममध्ये साठवून ठेवलेल्या कांद्यांमध्ये नाल्यांचे पाणी शिरल्याने लक्ष्मण बागुल यांच्या 200 क्विंटल कांदा पाण्यात भिजून गेला। त्याच परिसरातील पंढरीनाथ श्रीपत आहिरे यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने लावलेला कांदा पूर्णपणे वाहून गेला। बघूया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दृश्य। त्या बाजूला जाता नहीं रही लेवल त्या बाजूला जरा काय कुठे पोरा काय सांगता पोराला कोण हां तरी पूलचे तो विभाग माझे नाव दीपक नारायण बागुल, गाव दहिवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि हे 8 दिवसापासून दररोज पाऊस येतोय। प्रशासनाचे आमच्याकडे लक्ष नाही। हे बाजरी 8 दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास आमचा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। तरी पंचनामे करावे, आम्हाला काहीतरी अर्थसहाय्य द्यावं अशी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे। आता जमिनी वाहून गेलेल्या आहेत, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हातातोंडाशी आलेला घास आमचा सर्व हिरावून घेतलेला आहे। तरी कृपा करून शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं, प्रशासनाने लक्ष द्यावं, हीच मायबाप सरकारला आमची विनंती आहे। नमस्कार, मी लक्ष्मण बलसराल बागुल,
दैवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. काल मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी झाल्यामुळे माझ्या बांधालगत असलेला नाला, त्यात आलेले गाव तलावाचे अतोनात पाणी ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेजारी माझा असलेला हा साठवणूक असलेला कांदा हा पूर्णपणे 200 क्विंटल भिजलेला असून त्यामध्ये पूर्ण पाणी हे घुसलेलं आहे. तरी शासनाने आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो.